मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना सेमीफायनल साठी असलेला सामना जय हनुमान सरी वर्सेस नवयुग खिडकी। याच्यामध्ये नवयुग खिडकी संघाने आपल्या संघाचं एका गुणाने खातं खोललेलं आहे, अर्थात तो गुण मिळवलेला आहे तो निर्देश डाके याने, ज्याने आपला संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचवलेला आहे। आपल्या चला मैदान क्रमांक 1 वर लाईनमन स्वयंसेवक, मैदान क्रमांक 1 वर लाईनमन चला, मैदान क्रमांक 1 वर लाईनमन चला। अक्षय शेळके जरा मैदान क्रमांक 1 वर, ओमकार मगर चला, चला मैदान क्रमांक 1 वर लाईनमन आले का? जाम दिवसाने आलो। पुन्हा एकदा निर्देश टाकी, परंतु बोनसचा यशस्वी प्रयत्न आणि तिसरी चढाई डू ऑर डाय। एक दोन किती 2 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि 2 गुणांनी सरी या संघाचं देखील खातं खोललेलं आहे। खिडकी 1 गुण, सरी 2 गुण। पुन्हा एकदा निर्देश टाके, पुन्हा एकदा एका गुणाची चढ कमाई करून ते परतलेले आहेत। त्याला प्रत्युत्तर राहुल भोईर, जय हनुमान सरी संघाचा तारणहार असलेला खेळाडू, ज्यांनी आपल्या चतुरस्र खेळाडूने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत आपल्या संघासाठी। आणि पुन्हा एकदा त्याच खेळीचं प्रदर्शन पंच आहेत सर, किती 1 2 3 गुण, 3 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। मध्ये सेमीफायनल होते पांडवदेवी रायवाडी संघाकडून केदार लाल, ज्याने क्वार्टर फायनल मध्ये ओमकार यशवी संघावर मात करून सेमीफायनल साठी पात्र ठरलेला रायवाडी संघ। आज या स्पर्धेसाठी एक वेगळं बक्षीस प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येईल। ज्या ज्या प्रेक्षकांनी आपली नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत ते अंतिम सामन्याच्या पूर्वी एक लकी ड्रॉ प्रेक्षक आणि लकी ड्रॉ खेळाडू असे दोन्ही बक्षिसं काढण्यात येतील। दरम्यान प्रणित नवयुग खिडकी संघाकडून बोनस गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। अंतिम सामन्याच्या पूर्वी एक लकी ड्रॉ खेळाडू आणि लकी ड्रॉ प्रेक्षक याचं वाटप होईल। लकी ड्रॉ प्रेक्षक कोण ठरतो तो आजच्या जय हनुमान क्रीडामुळे सहानुभूती संघातील कबड्डी स्पर्धेतील तरी पण मारल तो पण आणि लकी ड्रॉ खेळाडूसाठी जे बक्षीस आहे स्मार्ट वॉच ते स्वर्गीय दादा राहुल यांच्या स्मरणार्थ राकेश राहुल यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। आणि लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी जे कूलर म्हणून आहे ते स्वर्गीय दादा राहुल यांच्या स्मरणार्थ राकेश राहुल यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। प्रेक्षक आणि खेळाडू दोघांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल। स्मार्ट वॉच आणि कूलरचा मानकरी कोण ठरतोय ते आता समजेलच। दरम्यान मैदान आणि प्रेक्षकांमधले जे एखादी चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल आणि तो जर प्रेक्षक इथे हजर नसतील, सदर व्यक्ती हजर नसतील तर पुन्हा चिठ्ठी काढली जाईल। त्यांचा प्रतिनिधी अथवा कोणी असेल तर त्याला बक्षीस दिलं जाणार नाही। स्वतः प्रेक्षक जो लकी ड्रॉ असेल तो स्वतः इथे व्यक्ती हजर असले पाहिजे।
पांडवादेवी रायवाडी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल आणि जे हनुमंत सरी वर्सेस नवयुवक खिडकी या 4 संघांमध्ये अंतिम फेरीसाठी कोणते 2 संघ पात्र ठरतात ते चालू असलेली लढत। जे हनुमंत सरी संघाकडून पुन्हा एकदा राहुल भोईर, ज्याने अगोदरच्या चढाईमध्ये 4 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले होते, असा राहुल भोईर पुन्हा एकदा नवयुवक खिडकीच्या प्रांगणामध्ये, परंतु आता रिकाम्या हाती परतलेला आहे। त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा भीमकाय शरीर यष्टी असलेला निर्देश डाकी। आपला संघ सेमीफायनल साठी पात्र ठरवण्यामध्ये ज्याने मोलाची भूमिका बजावली असा निर्देश डाकी पुन्हा एकदा, परंतु त्याला पकड करण्यामध्ये यशस्वी होतो तो जे हनुमंत सरी संघ। मैदान क्रमांक 1 वर त्रुटीत काळाचा अवलंब केलेला आहे। गुणफलक आहे तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल 2 गुण आणि रायवाडी 2 गुण, समसमान गुणांवर चालू झालेला सामना आहे। बघूया अंतिम सामन्यासाठी कोणता संघ पात्र ठरतोय तो। काय मारला जे हनुमान क्रीडा मंडळाची ही भव्य आणि दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धा पार पाडण्यासाठी माती देण्यात आलेली आहे ती रत्नेश अनिल पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं योगदान जे आहे ते विजय पांडुरंग पाटील अर्थात ढवर यांचं, ज्यांचं हे जागा अर्थात शेत त्यांनी विना अटी आम्हाला एका शब्दावर सांगितलं की तुम्ही तिथे स्पर्धा करण्यास आमची कोणती आणतो आणि खूप धन्यवाद देतो। चला मैदान क्रमांक 2 वर नवयुवक खिडकी वर्सेस जे हनुमंत सरी यांच्यामध्ये सेमीफायनलची लढत, कोणता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो तो पाहूया। आणि मैदान क्रमांक 1 वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस पांडवादेवी रायवाडी। सुंदर कोपऱ्यामध्ये एक लाट्याने गडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न जे हनुमंत सरी या संघाच्या चढाई बहादराकडून। त्यालाच प्रत्युत्तर प्रणित नवयुवक खिडकी संघाकडून आपल्या संघासाठी एका गुणाची चढाई कमाई केलेली आहे ते प्रणितने 4 विरुद्ध 1 आणि त्याच्यामध्ये चढाई घेऊन आलेला आहे तो राहुल भोईर जे हनुमंत सरी संघाकडून। जे हनुमंत सरी संघाची काहीशी भक्कम बाजू अर्थात गुणफलकच सांगतोय। जे हनुमंत सरी 15 गुण आणि नवयुवक खिडकी 8 गुण। आणि मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना पांडवादेवी रायवाडी 7 गुण आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल 3 गुण। बघूया कोणते 2 संघ अंतिम फेरीसाठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल पाहूया कोणते 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात, अंतिम चषकाचा मानकरी ठरतात।
तो जयन मार्केटामध्ये सहाणगोटीतील कबड्डी स्पर्धेचा जे अंतिम चषकाचं सुंदर 2 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो 9 नंबरचा चढाई बहादर. पुन्हा एकदा निर्देश दाखल भूमिका शरीरयष्टी असलेला हा कोण हा बोनस 7 नंबर आणि त्याला पकड करण्यामध्ये यशस्वी होतो तो जयवंत सरी संघ. नवयुवक खिडकी संघ 9 गुण आणि जय हनुमंत सरी संघ 21 गुण. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. बघूया अंतिम सामन्यासाठी कोणते 2 संघ पात्र ठरतात ते. पांडवादेवी रायवाडी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल. सेमीफायनलचा मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना आणि सेमीफायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक 2 वरील जय हनुमंत सरी वर्सेस नवयुवक खिडकी. आजच्या स्पर्धेसाठी जी बक्षीस आहेत त्यांची रक्कम पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक रोख रक्कम 21,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 15,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 10,000 रुपये व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकासाठी देखील 10,000 रुपये व आकर्षक चषक. तसेच वैयक्तिक बक्षीस देखील आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सौराकी रत्नेश पाटील यांच्याकडून चषक. उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो याच्यासाठी देखील आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार. ही सर्व चषक सौराकी रत्नेश पाटील यांच्याकडून देण्यात आले. आणि उमेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी आतापर्यंत जेवढा चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तो सर्व व्यवस्था त्यांच्याकडून सेवा म्हणून देण्यात आलेली आहे. मोफत सेवा म्हणून उमेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी देण्यात आलेली आहे. मंडळ खरोखर त्यांचा आभारी आहे. आताच त्यांनी त्यांच्या हस्ते डिक्लेअर केलेले आहे की मंडळासाठी जेवढा चहा झालेला असेल तो माझ्याकडून मोफत दिला जाईल. तसेच संतोष पोईलकर यांच्याकडून 3,000 रुपये उत्कृष्ट पकडसाठी देखील बक्षीस देण्यात आलेलं आहे. राकेश राहुल यांच्याकडून 5,551 रुपये. चंद्रकांत पोईलकर यांच्याकडून 3,000 रुपये. धीरज स्टोर्स डवर यांच्याकडून 201 रुपये. दिलीप मोरे साहेब कलांगण 10,000 रुपये. सुजित सुनील गावड यांच्याकडून देखील मंडळासाठी 2,000 रुपये अशी भरघोस अशी देणगी गेलेली आहे. मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे पांडवादेवी रायवाडी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल याच्यामध्ये कोणता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो ते पाहूया. आणि मैदान क्रमांक 2 वर जो चालू सामना आहे नवयुवक खिडकी वर्सेस जय हनुमंत सरी. आणि पुन्हा एकदा निर्देश दाखल आहे पकड करण्यामध्ये यशस्वी झालेलं जय हनुमंत सरी संघ. नवयुवक खिडकी संघाची काहीशी पडती बाजू आणि ती सावरण्यासाठी आलेला होता त्या निर्देश डाकी परंतु अयशस्वी. वारंवार त्यांच्या पकडी होत आहेत जय हनुमंत सरी संघाकडून. आणि आपल्या संघासाठी आपल्या संघाची बाजू भक्कम करण्यासाठी गेलेले ते 9 नंबरची जर्सी प्रदान केलेले सरी संघाकडून. गेलेच नाही अजून.
जयनमान क्रीडा मंडळ सहानगोटीची ही क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अंतिम फेरीसाठी कोणते 2 संघ पात्र ठरत आहेत ते पाहूया. सेमीफायनलसाठी चालू असलेली लढत मैदान क्रमांक 1 वर जयनमान चरी वर्सेस नवयुवक खिडकी आणि मैदान क्रमांक 2 वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस पांडवादेवी रायवड. तर रेड 3 विरुद्ध 1 पकड केली तर 2 गुण प्राप्त होतील पकड करणाऱ्या संघास. आणि चढाई बहादराला मात्र 1 गुण असो 2 गुण असो पण गुण मिळवणं आहेच. आणि त्याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतो तो जयनमान चरी संघाचा खेळाडू. कोपऱ्यातला त्याने गडी मारण्याचा प्रयत्न, बघूया यशस्वी होतोय का, यश मिळतंय का त्याच्यामध्ये. आणि 1 गुणाने परतलेले आहेत ते. तिसऱ्या चढाईमध्ये 1 गुण प्राप्त करून परतलेले आहेत ते आपल्या प्रांगणात नवयुवक खिडकी संघाकडून. चला मैदान क्रमांक 1 वरील सामना संपलेला आहे. पांडवादेवी रायवाडी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल. त्याच्यामध्ये पांडवादेवी रायवाडी हा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला संघ आणि मैदान क्रमांक 1